एका बाजूला तो संभाजीनगरचा लबाड लांडगा इम्तियाज जलील म्हणतोय की हा महाराष्ट्र आम्ही हिरवा करू, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणतोय की टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समसमान आहेत. अरे तुम्ही हा देश कुठे नेऊन ठेवलाय? हा देश केवळ महापुरुषांचा आहे. हा देश केवळ आपल्या धर्मासाठी देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा आहे आणि तुम्ही महापुरुषांचा अपमान करताय. काल आम्ही पर्वती पोलीस स्टेशनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आम्ही केवळ गुन्हा दाखल करून थांबणार नाही. आम्ही या विषयामध्ये न्यायालयात धाव घेऊ, तुम्हाला कायदेशीर तर कारवाई करूच. पण हर्षवर्धन सपकाळ तुम्ही या महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने फिरून दाखवा. महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक गावागावातला जिल्ह्यातला मावळा तुम्हाला चौकात चौकात अडवेल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलादे. या काँग्रेसने देशामध्ये कायमच अशा पद्धतीने राष्ट्रद्रोह्यांचं उदात्तीकरण केलंय. या देशाच्या विरोधात, आपल्या धर्माच्या विरोधात ज्यांनी कारस्थाने केली त्यांचं हे उदात्तीकरण करतात. आणि भारतीय जनता पार्टी या देशातला स्वाभिमान, धर्माभिमान, महापुरुषांच्या बद्दल आपुलकी ही कायमच जपत आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आम्ही जनमानसामध्ये घेऊन जाणार आहोत आणि तुमचं भांड उघडं करणार आहोत की ही काँग्रेस टिपू सुलतानच्या समर्थनार्थ अशा पद्धतीने षडयंत्र करते. सुलतानची तुलना आमच्या शिवरायांची केली, एवढी मजल त्यांनी गाठली आहे. त्यांनी माफी मागावी ही आमची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या सगळ्या महिलांना, लेकींना सन्मान मिळवून दिला. ज्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी काम केलं, ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यांची तुलना या अशा टिपू सुलतान आक्रमक यांच्याशी करता तुम्ही. इतकी चीड आणणारी ही तुमची भूमिका, इतकी घृणास्पद वाक्य तुमचे. त्यांनी माफीच मागितली पाहिजे आमच्या सगळ्यांची. आम्ही आई जिजाऊंच्या लेकी आहोत. आमचा अपमान, आमच्या शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पुढे पालिकेत काय भूमिका असणार आहे? पालिकेत काय वेगळा मुद्दा असणार आहे का? याच्यावर स्टँड घेणार आहे का? जीबीवरती याच्यावरती काय मुद्दा उपस्थित करणार आहे का? ही आमची भूमिका आहे. त्यामुळे ही भूमिका आम्ही सतत मांडतच राहणार.